काय रे नानी? काय आहे? नानी नानी नानी. अरे काय आहे? कशी आहेस? मला काय दाढ भरली? कधी भरणार? अगं तू खूप नानी खूप चांगली आहेस ग तू. असं ताप भरलाय की काय तुला? अगं नाही, आई सारखे दुसरे दैवत नाही. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. पाण्याच्या डब्याला हात लावायचा नाही, व्यसन करायची नाही. आणि तू करतेस ते चालतं. मला म्हणतोस व्यसन करते म्हणतोस? लाज वाटते तुला बोलायला? आई आहे ना मी तुझी. अगं हो, पण कधीतरी आम्हाला पण देत जा ना. आम्हाला पण असं खावंसं वाटतं ना पान. अरे वा रे वा, आज विडा मागशील, उद्या विड्या फुंकशील. तू ओढायचीस. एक लाटणं टाक गजरे. मालू नाही, मालू वाटते काय लाटणं काय? अगं असं काय करतेस तू? आमच्या समोर असे मग तोबरे भरून खातेस. आम्हाला पण असं. तू मला शिकवतोयस? माझ्यापेक्षा फार मोठा झालास की काय तू? वा, म्हणजे आम्ही केलं ते व्यसन आणि तू केलंस तर काय त्याचं काय गोगरास होतो की काय? माझी गोष्ट वेगळी आहे. म्हणजे माझं सगळं झालंय आता. म्हणजे असं की माझं लग्न, मुलं बाळ, संसार सगळं झालेलं आहे. तुमचं सगळं व्हायचंय, कशात काही नाहीये. मेल्या, आता विडा मागतोयस, उद्या विड्या फुंकशील, परवा काय थोडीशी असं करशील. हो, तू प्यायचीस? मग मस्त केलंस म्हणून म्हटलं. गप्पा बस. एका विड्याने काही होत नाही. कसं नाही होत? हे तू मला शिकवतोयस, मला सांगतोयस? मला अक्कल शिकू नको. अगं विडा हे काही व्यसन नाही. विडा ही व्यसनाची पहिली पायरी आहे. हो, असं काही नव्हतं माझ्या शाळेत. असं मी म्हणते. तुला कोणी सांगितलं? तुझ्या वडिलांनी. तू ऐकायचीस त्यांचं? हो, अर्थात. हो ग. त्यांनी मला सांगितलं होतं की काहीही झालं तरी मुलांना व्यसनांपासून दूर ठेव. मी त्यांना वचन दिलं होतं. काय? माझा प्राण गेला तरी 72 आहे. वा वा. काय वा काय? विचार चांगले आहेत. हा, पण मुलांना मी विडा खाऊ देणार नाही म्हणजे नाही. आणि सुनेला? तू तर बाई माझी अगदी गुणाची बाळी ग ती. तुला यांच्यासारखे कसलेच छंद नाहीयेत. साधी बडीशेप सुद्धा तोंडात टाकत नाही. यांच्या नादाला लागू नको. पाण्याचा डबा दे इकडं. हा हा घ्या. ए कुसमिटली, तुला राग येत नाही ना मी तुला बोलते ते? लक्ष नाही देत मी. या कानाने ऐकते त्या कानाने सोडून देते. मला काय वेळ लागला काय तुला बोलायला? तुम्हाला नाश्ता देऊ का नानी? उत्तर दे. जरा स्वस्त बसावं माणसानं. किती धाप लागलीये बघा. नंतर बस हे करत. मला उलट उत्तर देतेस? कामावरनं काढून टाकीन तुला. आता परत तेच 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 बोलत बस. काय 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 झालं? ही बघ ही बघ ही बघ मला कशी बोलते. काय ही? तिला म्हणावं फोनला कुलूप लावलंय तसं तोंडाला सुद्धा कुलूप लाव. आता जाऊ दे ना नानी. ठरलंय ना, पैसे फिटेपर्यंत ती आपल्याकडे काम करणार. हो, जाऊ दे आता. कुसुम, तू जा बघू कामाला तुझ्या. चटक चांदणी फटक भवानी. उद्या निघून गेली ना तर वांदे होतील. मालिकली पान हवंय का तुला? पान पान? विड्याचं पान. तुला डोहाळे लागले होते ना विड्याच्या पानाचे. तुम्हाला कधी कळलं? म्हातारपणामुळे मी मंद झाले. बंद नाही काय झालेली. तुम्हाला कोणी सांगितलं? कुंदाने सांगितलं. कुंदानी? मग काय नानी हळू. हो, विड्याचे डोहाळे लागलेत मालूला. असं दिसतंय. कार्ट जन्माला येऊन पुढे काय रंग दाखवणार आहे कुणास ठाऊक. नानी आता तिला वाटतंय पान खावंसं तर खाऊ दे ना. हो, नाही तर मोठेपणापर्यंत लाळ गळत राहील मेल्याची. नानी नातवंड आहे तुझं. बोक्याची शिकवण असणार. बोक्या कसं शिकवेल? बापाचे सगळे दुर्गुण घेऊन जन्माला ये म्हणावं. मग देताय का पान? काय करू ग? मी ह्यांना वचन दिलंय मुलांना पानाचं व्यसन लावणार नाही म्हणून. मुलांना ना?
नातवंडांना नाही. हो ग काय हुशार आहेस तू. काय डोकं चालतं ग तुझं. मोठ्या धर्म संकटातनं वाचवलंच बाई तू मला. मला पण एक देतेस पान. गप्प बस. ह्यांना दिलेलं वचन मोडायला लावतेस की काय. अगो जा जा सामान भर तुझं. सासरी जायची तयारी करा. माहेरी फार दिवस पडून राहू नये. बोक्याच्या बाळाच्या बारशाच्या वेळेला बोलावीन मी तुला. जा. छान मसाला पान तयार करून देते हा मालीला. हेच येत आहेत वाटतं परत. खरं की काय. तर फार नाद हो त्यांना पानाचा. म्हणून तर मालीला पानाचे डोहाळे लागले. खरंय हो. अहो येत आहे ना परत. नानी मला पाणी भरायचंय, देता का लवकर. हो का. छान मसाला पान तयार करून दिलाय. देहा मालीला. तिला सांगू नको हा. मला माहिती येते. का. तुझ्या सासूला सांगू का. माहेरी तांदूळ पाठवतेस ते. मी नाही सांगणार मालूला. होय ना. मी पण नाही सांगणार तुझ्या सासूला. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. येते नानी. ये. शहाणी पठ्ठी मला काही बोलली नाही तसं. मला वाटलं तू मला येऊन सांगशील. मी तुला मुलीसारखी मानली पण तू मला आईसारखं नाही मानलं. हा नाही हो नानी. किती घाबरायचे मी तुम्हाला तेव्हा. तुला जे विड्याचं पान कुंदी द्यायची ना मीच करून पाठवायची. कधी बोलला नाहीत ते. कशाला बोलू. अहो पण का. तुला कळलं असतं की म्हातारी विडा देते तर रोज नसतं का मागितलं तू. नानी अहो असले डोहाळे किती दिवस असतात. अगं डोहाळ्यात विडे खाल्ले असतेस तर तुला व्यसन लागलं असतं ना. मग तू राजविडा मागितला असतास. मग विड्या फुकायला लागली असतीस. आणि नाहीतर मग नानी पुरे. बोक्याला सुद्धा सांगितलं होतं मी की तुझा बापच येतोय परत. हे कधी बोललात. लगेच. अगं नानी काहीतरीच काय. हे खरंच सांगते बोक्या. मला बोक्या म्हणू नकोस ग. आता मला मुलं व्हायची वेळ आली. बाप झाला म्हणजे काय माझ्यापेक्षा मोठा झाला की काय. असं नाही पण माझी मुलं मोठी होतील आणि बोक्या बाबा करतील. कसं वाटेल ते मला नाही आवडणार. अरे मालूला पहिला मुलगाच होणार. ए चल तुला काय माहित. अरे हेच येत आहेत परत. हे तू काय बोलतेस. अरे खरंच सांगते. ए चल असं काही नसतं का. अरे म्हणून तर मालीला विड्याचे डोहाळे लागले. आता नानी विड्याचा आणि डोळ्यांचा काय संबंध. संबंध आहे. कारण तुझं तुझ्या वडिलांशी कधीच पटत नव्हतं. नाहीच पटणार. कसं पटणार. त्यामुळे तुझ्या मुलाचं आणि तुझं कधीच पटणार हे नाही. बघ नानी मला ना मिलिटरीत जायचं. देशसेवा करायची होती. बोक्यानं एकदम खवीस आहे खवीस. बघा तर तुम्ही मला पाठवलेले विडे स्वतःच खाऊन टाकायचे. म्हणजे 5-50 विडे त्यांनी लंपास केले म्हणायचे. जेमतेम 4-5 मी खाल्ले असतील. हा काय कार्ट जन्माला आलाय ग अगदी.